पहिला नैऋत्य दिशेला स्वच्छ नेटनेटकं ठेवायचं. दुसरा प्रश्न, ही बिघडलेली असेल ना तर पितृसुद्धा आपल्याला सहाय्यभूत होत नाही, वंशवृद्धी होत नाही. जर ही दिशा चांगली असेल तर वंशवृद्धीसुद्धा होते आणि पुत्ररत्नसुद्धा प्राप्त होतो. वर्ल्ड विनायक वास्तू पपल या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आजचा आपला विषय आहे नैऋत्य दिशा आणि तिचे महत्त्व. ही दिशा दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधली दिशा असते. या दिशेला साऊथ वेस्ट असेही म्हणतात. ही स्थिरत्वाची दिशा आहे, म्हणजे स्टेबिलिटीची दिशा आहे, पूर्वजांची दिशा आहे, वंशवृद्धीची दिशा आहे, नातेसंबंध चांगले टिकवून ठेवण्याची दिशा आहे. नैऋत्य दिशेचे तत्व हे पृथ्वी तत्व आहे. रंग पिवळा आहे. धातू त्या ठिकाणचा पिवळा धातू कोणता असतो तर पित्तळ, ब्रास हे तिकडचं धातू आहे. आणि नैऋत्य दिशेचा आकार म्हणजे शेप कोणता असतो तर चौरस असतो. चौरस, चारी बाजू समान असतात. चौरसाकृती आकार नैऋत्य दिशेचे असतात. नैऋत्य दिशेला वास्तुपुरुषाचे पाय असतात आणि पाय असल्या कारणामुळेच ही दिशा स्टेबिलिटीची दिशा आहे. ती दिशा प्रामुख्याने कलाकारांची आणि कला कौशल्याची दिशा आहे. नातेसंबंध टिकवून ठेवणारी दिशा आहे. तसंच घरामध्ये नोकरी व्यवसाय चालू ठेवणारी दिशा आहे. अजून एक मुख्य कारण काय, ही पित्रांची दिशा आहे. पित्रांच्या आशीर्वादामुळे काय मिळतं आपल्याला तर कृपा मिळते, आपलं वंश पुढे जाण्याची. त्यांच्याच कृपेमुळे आपलं वंश पुढे जात असतं. तर स्किल आणि रिलेशनशिपचीच दिशा आहे. ज्या घरात नैऋत्य दिशा ही बॅलेन्स म्हणजे संतुलित असते त्या घरात नातेसंबंध आणि कला कौशल्य टिकून राहते. नवरा बायकोंमध्ये कोणतेही वादविवाद होत नाही. त्यांचे नातेसंबंध टिकून असतात. म्हणजे आजी आजोबांबरोबर, सासू सासऱ्यांबरोबर, मुलाचे आईबरोबर आणि त्याचबरोबर मित्रांचे मित्रमैत्रिणींबरोबर सगळीकडे संबंध चांगले असतात. म्हणजे वादविवाद होत नाही आणि पैसासुद्धा रेग्युलर येत राहतो. ही दिशा जर असंतुलित असेल तर नक्की काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. ही दिशा असंतुलित असेल तर नातेसंबंध बिघडतात. नवरा बायको म्हणजेच पती पत्नींमध्ये सारखे वादविवाद होत असतात. आईचे मुलांबरोबर, मुलाचे आईबरोबर भांडणं होत असतात. शाळेमध्ये मित्रांबरोबर वादविवाद होत असतात. शाळेचे शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना एक आरोप करून भांडतच असतात. म्हणजे त्या घरातील मुलांसोबत नैऋत्य दिशा बिघडलेली असेल तर हे खोटे आरोपसुद्धा होत असतात. नातेवाईकांबरोबर पटत नाही. त्याचबरोबर पितरांची सुद्धा ही दिशा आहे म्हणून त्यांचा पाठिंबा मिळत नाही, वंशवृद्धी होत नाही, तसेच नोकरी मिळत नाही, तसेच आरोग्यसुद्धा असंतुलित होत असतं. नैऋत्य दिशा असंतुलित होण्यामागची कारणे म्हणजे या दिशेला खड्डा किंवा टॉयलेट असेल तर, टॉयलेट सीट असेल तर, रिलेशनशिप म्हणजेच नातेसंबंधात बिघाड होतो, स्टेबिलिटीमध्ये समस्या निर्माण होतात, वादविवाद होतात. म्हणून या ठिकाणी टॉयलेट सीट असू नये, खड्डा करू नये. तसेच या ठिकाणी अग्नितत्वाचे लाल रंग, त्रिकोणी शेप, तांब, किचन यायला द्यायचे नाही. त्याचबरोबर वायू तत्वाचे आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर शेप, हिरवा रंग, झाडे कुंड्या तिकडे ठेवू नका. स्टेनलेस स्टीलच्या वस्तू धातू त्या ठिकाणी यायला देऊ नका. टॉयलेट सीट जर नैऋत्य दिशेला आली तर नातेसंबंध बिघडतात. सगळ्यात महत्त्वाचा दोष नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट सीट आल्यावरच सुरुवात होतो. का ते टॉयलेट सीट हे काय काम करतं, कोणतीही गोष्ट डिस्पोज करण्याचं काम करतं. नैऋत्य दिशेला जर टॉयलेट सीट असेल तर त्याच्यावरती कोणतीही रेबिडी नाही. म्हणजे काय, फक्त 2 दिशेच्या टॉयलेट सीटवर रेबिडी नाही आहे. ती म्हणजे ईशान्य दिशेच्या टॉयलेट सीटवर रेबिडी नाही, तसंच नैऋत्य दिशेच्या टॉयलेट सीटवर रेबिडी नाही. कारण ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं असतं तर नैऋत्य दिशेला वास्तुपुरुषाचे पाय असतात. जर वास्तुपुरुषाचे पाय नैऋत्य दिशेला असतात आणि त्याच ठिकाणी जर आपण टॉयलेट सीट बनवली तर काय होणार, त्याचे पाय कशात गेले, टॉयलेट सीटमध्ये गेले ना. त्या दिशेला जर टॉयलेट सीट आली असेल तर त्या घरातील कर्त्या पुरुषाला नोकरी लागत नाही, त्याला कोणत्याही गोष्टीचा सपोर्ट मिळत नाही,
तसंच ही दिशा कट असेल म्हणजे घरातील तेवढाच कोपरा मिसिंग असेल तरीसुद्धा त्या घरातील कर्त्या पुरुषाला नोकरी व्यवसायात यश मिळत नाही. नैऋत्य दिशा कट असलेला, टॉयलेट बाथरूम त्याच ठिकाणी असलेला फ्लॅट तर काय घेऊन तो फायदा. म्हणजेच नैऋत्य दिशेला टॉयलेट सीट असेल तर त्या घरात बरकतच नाही, तर मग तो फुकट जरी दिला तरी आपल्याला फ्लॅट नको. तर मिसिंग असेल तर तो फ्लॅट पण घेऊ नका, कारण का घरातला कर्ता पुरुष पायावर उभा राहिला तर घर चालणार. आणि घरातला कर्ता पुरुष पायावर केव्हा उभा राहतो, नैऋत्य दिशेला टॉयलेट सीट नसेल तर पायावर उभा राहतो. तिकडे तो कोपरा मिसिंग नसेल तर, म्हणजे तो कोपरा उपस्थित पाहिजे घरामध्ये, नैऋत्य कोपरा, तर तो पायावर उभा राहतो. समाजातील नातेसंबंध टिकवण्यासाठी नैऋत्य दिशेला टॉयलेट सीट बनवू नका, हिरवा रंग देऊ नका, लाल रंग देऊ नका, किचनचा ओटा बनवून तिथे गॅस शेगडी ठेवू नका. दुसरा प्रश्न, तिथे झाडं कुंड्या ठेवू नका आणि टॉयलेट सीट अजिबात बनवू नका. नैऋत्य दिशेला संतुलित ठेवण्यासाठी या ठिकाणी लाईट क्रीम कलर देऊ शकता. आणि या दिशेचा रंग पिवळा आहे म्हणून मुद्दाम पिवळा रंग पण देऊ नका. तिकडचा रंग पिवळा आहे तर पिवळ्या रंगाच्या वस्तू थोड्याफार ठेवू शकता, पण मुद्दाम पिवळा रंग देऊ नका. महत्त्वाचं म्हणजे नैऋत्य दिशेला आहे ना, एकत्र फॅमिलीचा फोटो पिवळ्या फ्रेममध्ये, चौरसाकृती फ्रेममध्ये लावा. हसरा फोटो, एकत्रित कुटुंबाचा फोटो लावा, जेणेकरून सुखी कुटुंब, रिलेशनशिप चांगली असलेले फोटो जर तिथे लावले ना तर चांगलं असतं आणि नातेसंबंध चांगले टिकून राहतात. या दिशेला आपण लाईट क्रीम कलर करू शकता, आयव्हरी कलर करा, चालतो. पिवळ्या रंगाच्या वस्तू जर कुठे ठेवायच्या झाल्या तर ते नैऋत्य दिशेला ठेवा. चौरसाकृती शेप करायची झाली तर ते नैऋत्य दिशेला करा. मग बघा, मुद्दामून करायला जाऊ नका. चौरसाकृती घड्याळ लावायचा असेल, फोटो फ्रेम लावायची असेल तर ती त्या ठिकाणी लावू शकता नैऋत्य दिशेला. घरात ना एकत्र कुटुंबाचा फोटो चौरसाकृती फ्रेममध्ये नैऋत्य दिशेला लावला ना तरी घरातील नैऋत्य दिशा सुधारते. आणि कर्त्या पुरुषाला नोकरी पाहिजे असेल ना तर पहिला म्हणजे टॉयलेट सीट तिकडनं काढून टाका आणि त्या ठिकाणी हिरवा लाल रंग ठेवू नका. मग बघा घरात पैसा अडका सदैव राहील.